मार्गदर्शन घेतात कारण ते ट्विटरवरच मार्गदर्शन करतात. हा, पण आता माझी तीच अपेक्षा आहे मोठ्या बंधूंनी कधीतरी ट्विटरवर मार्गदर्शन न करता वैयक्तिक मार्गदर्शन सुरू केलं तर मलाही त्याचा थेट फायदा होईल. का बरं? पण ते असं म्हणजे आम्हाला गमतीशीर वाटलं ते ट्विटरवरती तुम्ही घरात बोलण्याच्या ट्विटरवरती का बोलतात भावाशी? सगळं आधुनिक जग झालेलं आहे. हा. आधुनिक जग झाला असल्यामुळे सोशल मीडियाचा वापर कदाचित जास्त वाढलेला आहे आणि घरात बोलण्यापेक्षा ट्विटरवर बोलू अशाही काही प्रथा नवीन चालू झाली असेल. पण मग काय नाही, त्याचा बाहेर कदाचित चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो की काय दोघांमध्ये काय वेगळं आता काय. तुम्हाला एक बंधू एकत्र येत असताना तुम्हाला गोड बातमी दिली तर दुसरी बाजू पण आम्ही लोकांनी सांभाळली पाहिजे ना. म्हणजे ते एकत्र आले मग तुमचं- समझदारों को इशारा काफी आहे. नाही असं काय आहे का? ते तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे. समजणे वालों को इशारा काफी. दुसरी एकीकडे दोन बंधू एकत्र आलेत तर दुसरी बाजू पण कोणीतरी सांभाळायला पाहिजे. हाच प्रश्न तुमच्याच चॅनलच्या पत्रकारांनी ओम देशमुख यांनी मला विचारला होता. मी त्यालाही विचारलं होतं की याचा अर्थ काय होतोय मला समजून सांग, म्हणजे मी याचं उत्तर देऊ शकेन. मी जो अर्थ काढतो जो दिसतोय समोरना अर्थ निलेशजी की दोन बंधू एकीकडे एकत्र आलेत, ठाकरे बंधू एकत्र आलेत, तर दुसरी बाजू जी आहे की बाकी दोन भाऊ भांडत राहिले पाहिजे, ही पण कोणतरी सांभाळायला पाहिजे, ती आम्ही सांभाळतोय. नाही, ती भांडायचीच बाजू आहे असं तो कुठे म्हटलंय? मग दुसरी कुठली? दोन एकत्र आले तर मग दोन वेगळे झाले. बाजू किती असू शकतात ना, मल्टी डायमेन्शनल आहे पॉलिटिक्स. एकच डायमेन्शन आहे असं कुठे आहे? कुठे म्हटलंय तो भांडलं पाहिजे? मग दुसरी बाजू तुम्ही ठरवलं ते की हे भांडणाचं बोलतोय. मला असं कुठेही त्याच्या बोलण्यातून वाटलं नाही हा त्या डायमेन्शन. समजणे वाले को इशारा काफी असं ते म्हटलेत, मी त्यांना म्हटल्यावर ते. मग माझी समजती आहे साहेब, कदाचित मी. पण खरं सांगा, म्हणजे आम्हाला असं जाणवतं बऱ्याचदा तुम्ही म्हणत की थोडा विसंवाद राणे बंधूंमध्ये आहे. प्रत्येक घरामध्ये डिस्प्यूट, आर्ग्युमेंट, डिबेट असू शकतं, पण ते टोकाला जात नाही. 90% लोक एकमेकांना सांभाळून घेतात, 10% लोक सांभाळून घेत नाही. माझं काही जरी झालं राजकारणात, मी असलो नसलो तर मी माझ्या फॅमिली बरोबर राहणार. नितेशला त्रास होईल असं माझ्याकडून कधी होणार नाही. झालं असेल तर मी झटकन त्याला कसं त्याच्यावर निवारा करता येईल त्याचा मी प्रयत्न करतो. कितपत तुमचं कम्युनिकेशन चांगलं कम्युनिकेशन आहे. पर्सनली, पॉलिटिकली? तुम्ही म्हटलात की पर्सनल असल्यावरच पॉलिटिकल असणार ना साहेब. पण आता तुम्ही वेगळ्या पक्षात आहात, ते वेगळ्या पक्षात आहेत. काही नाही, आम्ही घर म्हणून सगळं गेटवर सोडून आतमध्ये येतो. पण आहे तेवढा संवाद, तेवढी मॅच्युरिटी आहे. नाही मॅच्युरिटी वेगळा. मला तुमचं म्हणणं की मॅच्युरिटी असावीच लागते कारण तुम्ही राजकारणात आहात, पब्लिक लाईफमध्ये. आम्ही जे बाहेर चर्चा असतात, तुम्ही या जसं मगाशी चर्चेत एक मुद्दा सांगितलात, किमान या चर्चेवर तर तुम्ही स्पष्टीकरण द्यावं की अशी वारंवार चर्चा मी होते. साहेब प्रत्येक विषयावर राणे तुम्हाला विरुद्ध स्पष्टीकरण राणे, दिलं. नाही राणे विरुद्ध राणे असं सुरू असं आहे. एकही तुमचा मगासपासून प्रश्न नाही ज्याच्यावर मी माझं स्पष्टीकरण नाही, बिलकुल नाही, बिलकुल. आणि ते चांगलं आहे. पॉईंट ऑफ व्ह्यू प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो शब्दांचा. पण माझ्या आणि नितेशमध्ये हे जे काही चित्र बनवलं गेलं राणे विरुद्ध राणे, हे अतिशय वेदनादायी आहे. असं काय नाहीच आहे, पण ते केल्याशिवाय काही लोकांना समाधान पण वाटणार नाही. राजकारणामध्ये एका विषयाला डायव्हर्ट करत असताना दुसरा विषय कुठेतरी तयार करावा लागतो. तर हा तो दुसरा विषय रेडीमेड आहे. नाही, असंही म्हटलं गेलं काही वर्ष नेत्यांकडून की राणे विरुद्ध राणे असं होणं दुर्दैवी आहे. भाऊ भावांविरुद्ध उभं राहणं दुर्दैवी असे. हो, दुर्दैवी आहेच ना, पण तसं काय नाहीच आहे. पण जेव्हा असं तुम्ही म्हटलं की डिस्प्यूट असतातच प्रत्येक घरामध्ये, तुम्ही जसं मगाशी म्हटलात, अशा वेळेस राणे साहेबांची काय बाजू असेल? तुमच्या बाजूने असतात की पण त्यांना माहिती आहे की असं काही दोघांमध्ये नाहीच आहे किंवा होणारच नाहीये. जेव्हा वादाचे प्रसंग येतात तेव्हा त्यांची बाजू कोणाच्या बाजूने असेल, तुमच्या की वाद नितेश? होतातच आणि त्यांच्या समोर आम्ही नेतो असं कुठे आहे? साहेब हे आम्हाला ॲडवाईस करतात काय केलं पाहिजे. वाद घेऊन आम्ही त्यांच्यासमोर कधी गेलो नाही, कधी जाणार नाही. आणि वाद असेल तर जाऊ ना, वादच नाही तर कशाला जाऊ. पण आता काय तुम्ही मगाशी म्हटलं की कमबॅक केलं, म्हणजे मधल्या काळात तुम्ही राजकारण सोडलंही होतं, तुम्ही राजकारणातून संन्यास कमबॅक केला असं मी कधी मी सांगतो तुम्हाला तुम्ही परत आलात राजकारणात. तुम्ही अचानक राजकीय संन्यास घेण्याचा काही वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता. Yes. तुम्ही म्हटलं होतं की मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. BJPमध्ये खूप प्रेम मिळालं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करायची संधी मिळाली, त्याबद्दल मी खूप नशिबान आहे, असं तुम्ही म्हणून संन्यास तुम्ही घेतला होता. का संन्यास घ्यावा असं वाटलं? मला एक सांगा साहेब, निवडणूक प्रक्रियेमध्येच राहावं आणि त्यालाच राजकारण म्हणावं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे कधी कळलं नाही. मी बॅक ऑफिसमध्येही काम करू शकतो ना. भारतीय जनता पक्षामध्ये फक्त निवडणूकच लढावी अशी कुठे आहे? जिल्ह्याच्या त्या विषयामध्ये मला असं वाटलं की मी कुठेतरी हे आपण नसलो तर बरं होईल, म्हणून मी म्हटलं. पण राजकारणातून संन्यास घेईन त्याच्यामध्ये एकही संन्यास हा शब्द तुम्हाला सापडणार नाही. बॅक ऑफिस मी BJP साठी काम, सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होतं. बॅक ऑफिस पण काम असतं ना पक्षाचं. राजकारणात मन रमत नाही असे तुम्ही म्हटलं. हो, जिल्ह्याच्या राजकारणात, सक्रिय राजकारणात रमत नाही. आम्ही बॅक ऑफिस काम करू शकतो पक्षाचं.
त्याच्यामध्ये कुठेही संन्यासाचा शब्द मला शोधून दाखवा. हे आता आम्ही तर राजकारणातून बाजूला म्हणजे आमच्या दृष्टीने संन्यासच असतो. आणि आता तुम्ही ज्या प्रकारे एकदम तुम्ही म्हणतात का सगळ्याच गोष्टी मी सुधारतोय, आणि त्याच्यानंतर मला शिंदे साहेबांनी सॉरी मला फडणवीस साहेबांनी बोलवलं. जे काय रेक्टिफिकेशन मी त्यांच्यासमोर ठेवलं की साहेब असं, साहेबांनी मला साथ दिली. तेव्हा रवींद्र चव्हाणांनी मध्यस्थी केली होती. मध्यस्थी नाही, ते आले होते आणि आम्ही एकत्र गेलो होतो. मग काय म्हणून त्याला ते मध्ये सोबत? पण सगळं काय फडणवीस साहेबच बोलले. नाही, पण रवींद्र चव्हाण तुम्हाला घेऊन गेले त्यांच्याकडे किंवा तुम्ही घेऊन गेले म्हणजे घेऊन जाण्यासारखं असं काय नव्हतं. साहेब आले सकाळी, चव्हाण साहेब, आणि मला विचारलं, कारण का ते तेव्हा पालकमंत्री होते ना तिकडचे, राज्याचे पालकमंत्री. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री. अच्छा, हा, राज्याचे पालकमंत्री राज्याचे मंत्री, राज्याचे मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री होते तेव्हा. जम्बलिंग होते साहेब आपलं. नाही म्हणून म्हटलं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा ते. हो, म्हटलं प्रदेशाध्यक्ष तुम्ही मगाशी म्हटलं जिल्ह्याचे आहेत, म्हणून मी त्या रेफरन्सने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सारख्याच आहे थोडासा. तुम्ही तो समजून घ्यावा अशी मला अपेक्षा. तुमचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे. बरं, आता तुम्ही हा सगळा आता निवडणुका संपल्यात, निकाल येत आहेत. तुम्ही आता मगाशी म्हटलात की मी कायमचा शिवसेनेतच राहणार आहे. तुम्ही आता मगाशी म्हटलात संन्यास घेतला, किंवा संन्यास नाही, तुम्ही म्हटलात की सक्रिय राजकारणातून मागे थोडे बाजूला हटला होतात. आता भाजपात परत जाण्याचा काही विचार नाही? आता शिंदे साहेब आहेत तिथेच राहणार. या वादामुळे परत जाण्याचे दोर कापले गेलेत का भाजपकडे, की जायचंच नाही? असं कुठे आहे का की म्हणजे घरात आता तुम्ही आहात, एक मंत्री आहेत, एक राणे साहेब तिकडे आहेत, निलेश राणेंना पण काहीतरी एक पोझिशनिंग हवं नाही राजकारणामध्ये. साहेब, माझी इच्छा आहे आयुष्यभर नितेश राणेंनीच मंत्री राहावं. बरं, तुम्हाला नाही वाटत मंत्री व्हायचं? नाही. तुमची नाही इच्छा मंत्री व्हायची? अजिबात नाही. प्रत्येक राजकारणाला असते ना, प्रत्येकाचा अपवर्डली मोबाईल असतो. मला नाही. तुम्ही फार अचानक म्हणजे संत निलेश राणे झालात असं? संत कुठे? माळ दिसते तुम्हाला, किंवा तुम्हाला इथे अंगारा दिसतोय? दिसण्यातूनच नाही, संत वागण्यातून असं कुठे आहे साहेब? माझा फोकस हा. मी म्हटलं आता मी शिव्या देत नाहीत, मी आता भाषेवरती कंट्रोल आणलाय, मी आता काही लोकांची. मी कुठे म्हटलं मी शिव्या देत नाही? तुम्ही म्हटलात ना मग खाजगीत देतो ना. खाजगीत सगळेच देतात शिवाय, मग सार्वजनिक जीवनामध्ये नाही देत. तेच ना, म्हणून म्हटलं ना सार्वजनिकच. निलेश राणेंचं पुढे काय आता? मी काय साहेब ज्योतिष नाही. नाही, पण तुमच्या काहीतरी माझा फोकस हा फक्त माझ्या कामावर असला पाहिजे. सभागृह आता सुरू होतोय, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतंय, तर त्याच्यातून आपल्याला काय करता येईल, मुद्दे कुठले मांडता येतील, ते कसे हिताचे आहेत, माझं साहेब ते सगळं त्या विषयांवर फोकस आहे. कोकणसाठी, कारण एकेकडे राणेसाहेबांचं कोकणसाठी विजन होतं, कोकणचा कॅलिफोर्निया करणार वगैरे स्टेटमेंट ठिकाणी तुम्ही कोकण अनेक लोकांनी ते म्हटलं होतं, फक्त राणेसाहेबांनी नाही. पट्टे होते. तुमचा काय कोकणसाठी काय विजन? साहेब, जे बॅकलॉग आहे कोकणाचा तो भरून काढायचा. चला, खूप खूप तुमचे आभार. तुम्ही आज अत्यंत मजा आली तुमच्याशी गप्पा मारताना, आणि तुम्ही आज अगदी मनमोकळेपणाने बोललात. आणि सगळ्यात चांगली गोष्ट की तुम्ही कुठले प्रश्न आमचे डॉज केले नाहीत, अगदी टू द पॉईंट आमच्या कार्यक्रमासारखं तुम्ही बोललात. आणि पुढे आता काय होतं मी बघूयाच. हा तोरा तुमचा कायम राहतोय की राजकारणात काय होतं ना दिलेजी, बऱ्याचदा काही गोष्टी एक पॉलिटिकल कॉम्प्रोमाइजेस असतात. राजकारणात गोष्टी जशा बदलतात तशी भूमिका बदलावी लागतात. तुम्ही आता जो एक स्टँड घेतला आहे तो तुम्ही कायम ठेवाल अशी अपेक्षा करूया, कारण पुढच्या वेळेस पुन्हा आपल्याला जेव्हा मुलाखत येईल तेव्हा वेगळे व्हिडिओ लावायची आपल्याला गरज पडायला. वाढवा व्हिडिओ, ते 4च लावलेत. हो, पुढच्या वेळेस आणखी बघूयात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.